दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळीपाडा परिसरात गांजा सदृश्य अंमली पदार्थांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या संशयितांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत सुमारे 10,02,600 रुपये किमतीचा 50 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळीपाडा पोस्ट कोचरगाव परिसरात एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम नामे चंदर नामदेव भरसट राहणार तिल्लोळी कोचरगाव दिंडोरी जिल्हा नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून 10,02,600 रुपये किमतीचा मुद्देमाल 50 किलो 130 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय। सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील इसम हा अंमली पदार्थ गांजाची साठवणूक करून विक्री करत असल्याचे उघडकीस आलेले असून सदरचा गांजा हा कोठून आणला आणि कोणास विक्री करणार होता याबाबत पोलीस पथक तपास करीत आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार विनोद टे, संदीप नागपुरे, आबा पिसाळ, माधव साळी, श्रीकांत गारुंगे, इम्रान पटेल, रवींद्र गवळी, महिला पोलीस हवालदार ललिता शिरसाट यांच्या पथकाने कारवाई केली आहे। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।